नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मागील काही अपडेट्समध्ये मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलं होतं की पेपर 1 जो आहे तो मोस्टली कठीण नसतो. बट तरी काय होतं की विद्यार्थ्यांचे मार्क्स अपेक्षेपेक्षा कमीच येतात. कारण प्रॉब्लेम इथं सिलेबसचा नसतो. पेपर सेटर जो आहे म्हणजे पेपर जो सेट करणारा आहे है ना, तो प्रश्न कसे फ्रेम करतो, त्यामध्ये काय पॅटर्न असणार आहे, काही हिडन पॅटर्न असतात, लपलेले पॅटर्न असतात, जे की तुम्हाला माहिती नसतात. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. आपण तोच लपलेला पॅटर्न समजून घेणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला तो पॅटर्न कळेल. तुम्ही त्या पद्धतीने स्टडी कराल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकाल. सो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या. येत्या 17 ऑगस्ट पासून आपली पेपर 1 ची लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 च्या प्रिपरेशन करिता स्टेप बाय स्टेप डेली गाईडन्स मिळणार आहेत. एक्सपर्ट्स कडून गाईडन्स मिळणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन अगदी स्ट्रॉंग होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळवता येतील. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, ज्यामध्ये पेपर 1 चा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. रेकॉर्डेड सेशन्स, PYQs विथ सोल्युशन, नोट्स, मॉक टेस्ट, 5000 प्लस MCQ सीरीज, तुम्हाला या सर्व गोष्टी मिळणार आहेत प्रिपरेशन करिता. तर उशीर अजिबात करू नका. या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच जॉईन करू शकता आणि तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. उशीर नका करू, लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करा. चला मग अजिबात उशीर न करता लगेचच आपण आपल्या मेन पॉईंटकडे वळूया. बघा, सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, आता डायरेक्ट क्वेश्चन्स जे आहेत ते पहिल्यासारखे येत नाहीत. डायरेक्ट क्वेश्चन्स हे पूर्णपणे आता कमी झालेले आहेत. पूर्वी कसं होतं, डायरेक्ट फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स यायचे, हो की नाही. फॅक्टवरती डायरेक्टली तुम्हाला प्रश्न विचारले जायचे आणि आपण जर तसंच डायरेक्ट क्वेश्चन्सवरती प्रॅक्टिस केली तर तुमचा स्कोर कमी होऊ शकतो, राईट. याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट माहिती असतं, बट कन्सेप्ट माहिती असणंच इतकंच गरजेचं आहे का? नाही. त्यामध्ये त्या कन्सेप्टला आपण अप्लाय कसं करायचं, कन्सेप्टचं ॲप्लिकेशन सुद्धा गरजेचं आहे. ते अप्लाय कसं करायचं, प्रत्येक वेगवेगळ्या प्रश्नामध्ये जो कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, बट त्याच कन्सेप्टवरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न जर आला तर तो अप्लाय कसा करायचा आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, है ना. म्हणजे इथे प्रश्न जो आहे तो बदलतोय, कन्सेप्ट बदलतोय का? नाही, कन्सेप्ट तोच आहे. क्वेश्चन जो आहे, क्वेश्चन विचारण्याची पद्धत जी आहे ती आता बदललेली आहे. सो डायरेक्ट क्वेश्चन प्रमाणे जर आपण पहिल्यासारखं स्टडी करायला लागलो, पहिल्याच्या पॅटर्नवरती जर स्टडी करायला लागलो, तर आपलं स्टडी जो आहे, आपलं प्रिपरेशन जे आहे, कुठे ना कुठेतरी चुकत आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते मार्क्स आहेत ते मिळणार नाहीत. समजलं? सो हे गोष्ट जी आहे ती तुम्ही डोक्यातून आता पहिले काढून टाका, की डायरेक्ट क्वेश्चन्स आता आपल्याला पहिल्यासारखे येऊ शकतात. एक दोन येऊ शकतात डायरेक्ट कन्सेप्टवरती, बट तो जो पॅटर्न अगोदर फॉलो केला जायचा तो आता फॉलो केला जात नाही. ठीक आहे. आता रिसेंटली जर तुम्ही बघाल तर तुम्हाला काही स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन पण दिसतील. बघा, अगोदर कसं होतं, डायरेक्ट क्वेश्चन असायचे, कन्सेप्टवरती क्वेश्चन असायचे. फॉर एक्झाम्पल आपलं रिसर्च ॲप्टिट्यूड आहे. रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये कसं, की प्रायमरी डेटा म्हणजे काय आणि खाली आपल्याला 4 ऑप्शन दिले जायचे. मग हा डायरेक्ट क्वेश्चन झाला. कन्सेप्ट माहिती असेल तर आपल्याला लगेच उत्तर येऊ शकतं. पण आता तसं येत नाही. आता कसं होतं, प्रश्न असा येऊ शकतो, की एका संशोधकाने स्वतः प्रश्नावली तयार करून 500 विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा केली, है ना. मग ही माहिती कोणत्या प्रकारची आहे? मग ही प्रायमरी आहे का किंवा दुसरी वेगळी आहे, है ना. मग असं येऊ शकतं. हे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येऊ शकतात, राईट. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात. पण स्टेटमेंट बेस्डमध्ये कसं असतं बघा, इथे आपल्याला एक स्टेटमेंट वाचून लगेच आन्सर मार्क करता येत नाही, कारण मग दुसरा स्टेटमेंट न वाचता आपण जर उत्तर दिलं तर मग आन्सर चुकू शकतं. बरोबर आहे की नाही. ते स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. स्टेटमेंट 1 वगैरे वगैरे कन्सेप्टवरतीच प्रश्न विचारलेला असतो आणि त्यावरती स्टेटमेंट 2 असतो आणि तोही कन्सेप्टवरती असतो. मग आपल्याला मॅच करायचं असतं, की स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 हे मॅच होत आहेत का, किंवा स्टेटमेंट 1 हा स्टेटमेंट 2 ला फॉलो करतोय का, कन्सेप्टला फॉलो करतोय का, है ना. हे कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला अगदी व्यवस्थितपणे स्टेटमेंट आपल्याला करेक्ट करता येतात. बट स्टेटमेंट 1 बरोबर आहे का 2 बरोबर आहे हे नाही सांगायचं आपल्याला. फक्त 1 बरोबर आहे का, की फक्त 2 बरोबर आहे, की दोन्ही बरोबर आहेत, की दोन्हीही बरोबर नाहीत, असे ऑप्शन्स असतात. मग यामध्ये एकच स्टेटमेंट वाचून आपल्याला बरोबर उत्तरपर्यंत पोहोचता येईल का? नाही येणार. बरोबर आहे ना. म्हणून पेपर 1 मध्ये जो आहे, आता फक्त टॉपिक माहिती असणं गरजेचं नाहीये. तुम्हाला कन्सेप्ट नेमका अप्लाय कसा करायचा आहे, है ना, हे पण माहिती आलं पाहिजे. म्हणजे हे पण कळलं पाहिजे. तेव्हाच कुठे तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता येऊ शकतात. मग त्यासाठी तुम्हाला कन्सेप्टचा अर्थ व्यवस्थितपणे समजला आहे का, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता जे ऑप्शन्स असतात, ऑप्शन्स कसे असतात, ऑप्शन्स कधी कधी ट्रॅपसाठी असतात. तुम्हाला ट्रॅपमध्ये पाडण्यासाठी सुद्धा ऑप्शन्स दिलेले असतात. मग याच्यामध्ये आपल्याला काय होतं, की चारही ऑप्शन्स आपल्याला फॅमिलियर वाटतात. 4 ऑप्शन्स दिलेले असतात, है ना.
चारही ऑप्शन आपल्याला फॅमिलियर वाटतात, बरोबर आहे असं वाटू लागतं. बट इथेच आपल्याला काय होतं, इथेच आपल्याला कन्फ्युजन सुरू होतं. ठीक आहे. मग यामध्ये काय होतं, पेपर सेटर जो आहे, पेपर सेट करणारा जो आहे, तो वेगवेगळे ऑप्शन्स तयार करत असतो. बट त्यामध्ये कसं असतं, ऑप्शन्स अशा प्रकारे तो ठेवत असतो की तुम्हाला कन्सेप्ट जरी माहिती असला तर तुम्हाला असं वाटेल की ती ऑप्शन्स दोन्हीही बरोबर आहेत, है ना. चार पैकी दोन उत्तर बरोबर वाटतात, दोन एलिमिनेट केले तर दोन उत्तर आणखीन उरलेले आहेत, ते तुम्हाला दोन्ही बरोबर वाटतात, बट एकच ऑप्शन राईट असणार आहे. मग पेपर सेटर खूप हुशार असतो, तो पॅटर्न अशा पद्धतीने तयार करतो की दोन्हीही ऑप्शन्स तुम्हाला बरोबर वाटतात, कधी कधी तीन बरोबर वाटू शकतात किंवा चारही बरोबर वाटू शकतात. समजलं का. मग तुम्हाला कन्सेप्ट जरी माहिती असला तरी तुम्हाला क्लोजेस्ट ऑप्शन निवडण्याची शक्यता जी आहे ती थोडीशी वाढत असते, है ना. म्हणजे क्लोज ऑप्शन कुठला एक्झॅक्टली, मग क्लोज ऑप्शन निवडण्याची जी ऑप्शन्स आहेत ते तो वाढणार, म्हणजे दोन ऑप्शन तुम्हाला क्लोज वाटतायत आता, है ना. दोन वाटतायत आता. अगोदर एक डायरेक्टली तुम्ही कन्सेप्टमध्ये कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन वरती असतील तर डायरेक्टली एक ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करू शकत असता, ते राईट आन्सर असायचं. बट आता दोन दोन ऑप्शन तुम्हाला राईट वाटू शकतायत. समजलं का. म्हणून प्रत्येक प्रश्नासाठी स्वतःला एकच प्रश्न विचारायचा आपण, की हा ऑप्शन बरोबर आहे का, है ना. हा ऑप्शन बरोबर आहे का, है ना. फक्त हा बरोबर वाटतोय म्हणून आन्सर द्यायचं नाही. हे बरोबर आहे का म्हणजे त्याच्या मागे आपल्याला आता एज्युकेशनल गेस करावं लागेल, एलिमिनेशन बरोबर करावं लागेल, है ना. फक्त बरोबर वाटतोय म्हणून आन्सर द्यायचं नाही, मला वाटतोय बरोबर आहे म्हणून आन्सर द्यायचं नाही. तो का बरोबर आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. यामध्ये आणखीन एक पॅटर्न आहे, तो म्हणजे मॅचिंग प्लस ॲसर्शन किंवा रिझनिंग. ठीक आहे. मॅचिंग प्लस ॲसर्शन किंवा रिझनिंग. आता या पॅटर्नमध्ये कसं असतं, मॅचिंग असतं, ॲसर्शन रिझन असतं, मल्टी स्टेटमेंट प्रकारचे प्रश्न असतात, बरोबर आहे की नाही. मग अशा प्रश्नामध्ये म्हणजे तुमची जी मेमरी असते त्यापेक्षा लॉजिकल अंडरस्टँडिंग जास्त टेस्ट केली जाते. समजलं का. इथे तुमची मेमरी नाही टेस्ट केली, इथे तुमची लॉजिकल अंडरस्टँडिंग जास्त टेस्ट होत असते. समजलं का. मग यामध्ये तुमचं रिसर्च ॲप्टिट्यूड आला, ICT आलं, हायर एज्युकेशन आलं, लॉजिकल रिझनिंग आलं, डेटा इंटरप्रिटेशन आलं. या युनिटमध्ये कसं असतं की कन्सेप्टला थोडासा ट्विस्ट केलेला असतो, है ना. कन्सेप्टला थोडंसं फिरवलेलं असतं. आता त्याचा पॅटर्न जो आहे, DIचा पॅटर्न आहे, DIचा पॅटर्न पर्सेंटेज काढा, डिफरन्स काढा, ॲव्हरेज काढा, वगैरे वगैरे. याचा आता फॉर्म्युला चेंज होणार आहे का नाही, बट तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ट्विस्ट करून विचारलं जाऊ शकतं. समजलं का. मग इथे तुमचं जे लॉजिक आहे, तुमचं जे विचार करण्याची शक्ती आहे ती टेस्ट होत असते. म्हणून प्रिपरेशन करताना काय करायचं, तुम्हाला फक्त MCQ सॉल्व्ह करायचा नाही. फक्त MCQ सॉल्व्ह करण्यापेक्षा MCQ जो आहे तो चुकीचा का झाला ते अनालाइज करायचंय. आपली चूक कुठे झाली ते अनालाइज करायचं आणि ती सुधरवायची आहे. नुसतं चूक कळाली म्हणून शांत बसायचं नाहीये, सुधरवायचंय. तेव्हा जेव्हा तुम्ही सुधरवाल तेव्हा तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस तशी कराल तर तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा कुठल्याही पॅटर्नचा प्रश्न आला तर तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवता येईल. ठीक आहे. आता तुम्हाला वाटत असेल सर तुम्ही फक्त पॅटर्नच सांगता, हे पॅटर्न आम्हाला माहिती आहेत. नाही बाबांनो, तुम्हाला मी सोल्युशन पण सांगणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आपण बघूया. ठीक आहे. पेपर जो असतो तो नेहमी लक्षात ठेवा, पेपर हा पूर्णपणे टफ नसतो. ठीक आहे. म्हणजे एक्झाम सेट, परीक्षाचा पेपर सेट करणारा जो असतो तो पूर्णपणे टफ पेपर बनवत असतो असं नाहीये, है ना. आता याच्यामध्ये कसं असतं, याच्यामध्ये बहुतेक वेळा डिफिकल्टी निर्माण होते. ती कशामुळे, ते क्वेश्चन फ्रेम केल्यामुळे, म्हणजे प्रश्नच तसा फ्रेम केलेला असतो की त्याच्यामध्ये डिफिकल्टी वाटत असते तुम्हाला, तो डिफिकल्ट प्रश्न आहे असं वाटत असतो, है ना. मग एकाच टॉपिकवरचा प्रश्न डायरेक्ट विचारला तर तो इझी पडतो, स्टेटमेंट बेस्ड विचारला तर तो थोडासा मॉडरेट वाटतो, आणि कन्सेप्ट जर कंबाईन केलं, है ना, तर तो तुम्हाला टफ वाटू लागतो. बरोबर आहे की नाही. डायरेक्ट विचारलं तर सोपं वाटतं आपल्याला, पण स्टेटमेंट बेस्ड विचारलं तर थोडंसं अवघड आहे असं वाटतं. आणि तेच जर तुम्हाला कंबाईन कन्सेप्ट करून जर विचारलं तर मग तो अजून जास्त टफ वाटू लागतो तुम्हाला, है ना. मग पेपर वन मध्ये तुमची तयारी जी आहे, तुमची जी खरी तयारी आहे, है ना, ती म्हणजे मला आन्सर माहिती आहे का हे नाहीये. मला हे प्रश्न कोणत्या अँगलने विचारला जाऊ शकतो हे जर तुम्हाला समजलं तर तुमची खरी तयारी होत आहे. समजलं. हा जो चौथा पॉइंट आहे इथे, चौथा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे. प्रश्न कोणत्या अँगलने विचारला जाऊ शकतो हे समजणं म्हणजे तुमची खरी तयारी आहे. अलग लक्षात, ही तुमची खरी तयारी असणार आहे. हा हिडन पॅटर्न आहे. समजलं. डायरेक्ट म्हणजे इझी, स्टेटमेंट म्हणजे मॉडरेट, आणि कंबाईन कन्सेप्ट म्हणजे तुमचं
हार्ड लेवलचा असतो. मग एक्झॅक्टली या कन्सेप्टवरती कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रत्येक अँगलने तुम्हाला तयारी करावी लागेल ना, बरोबर आहे. सो हा त्याचा एक महत्वाचा टप्पा असतो. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आपण सुरू करूया, की नेमकं सर आम्ही करायचं काय? हो, तुम्ही सांगितलात पॅटर्न असा आहे, पॅटर्न तसा आहे, आम्हाला माहिती आहे. बट आता आम्ही करू काय? बघा, काय करायचं आहे, तुमची प्रिपरेशन जी आहे, ती प्रिपरेशनमध्ये थोडासा बदल करायचा आहे. काय बदल करायचा आहे? तुम्ही जो काही कन्सेप्ट तुम्ही लाईव्हमध्ये शिकताय, लाईव्ह सेशन आपले होतात. लाईव्ह सेशनमध्ये जो काही कन्सेप्ट होते, आपण प्रॅक्टिस तर करतोच आहे MCQजमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे MCQज आपण घेतोय, है ना? प्रत्येक टॉपिक झाला की त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे MCQ प्रॅक्टिस करतोय, बरोबर आहे की नाही? ते तर आपण करतोय. बट तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून तुमची तयारी कशी असली पाहिजे, है ना? प्रत्येक जो टॉपिक जो असतो, आपण जो कन्सेप्ट क्लिअर करत असतो, त्यासाठी 3 गोष्टी करायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, है ना? जो की आपण लाईव्ह सेशनमध्ये कन्सेप्ट पूर्णपणे समजून घेतो आणि प्रश्न सुद्धा विचारतो तुम्हाला की कन्सेप्ट समजलाय की नाही. ती गोष्ट तर तुमची लाईव्ह सेशनमध्ये कव्हर होणारच, है ना? दुसरी म्हणजे अ, त्या कन्सेप्टवरचे डिफरंट टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. समजलं का? म्हणजे एकच कन्सेप्ट आहे. फॉर एक्झाम्पल लेव्हल ऑफ टीचिंग आहे. है ना? टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये लेव्हल ऑफ टीचिंग आहे. मग लेव्हल ऑफ टीचिंगचे तुम्ही डायरेक्ट प्रश्न पण प्रॅक्टिस करा. तुम्ही स्टेटमेंट बेस्ड पण प्रॅक्टिस करा आणि तुम्ही कंबाईन पण प्रॅक्टिस करा. समजलं का? म्हणजे तुम्ही प्रत्येक अँगलने जर प्रॅक्टिस केली, तर तुमची प्रॅक्टिस अशी होईल, की तुम्हाला तो कन्सेप्ट कुठे अप्लाय करायचा आहे, कसं अप्लाय करायचं आहे, कोणत्या अँगलने विचारला जाऊ शकतो प्रश्न, याची पूर्ण तयारी होईल आणि कुठल्याही पद्धतीने जर प्रश्न विचारला, तर तुम्हाला ते अवघड जाणार नाही. इझिली तुम्हाला राईट आन्सरपर्यंत पोहोचता येईल. समजलं का? त्यानंतर तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ना, ती म्हणजे तुमच्या चुकीच्या क्वेश्चनची एक मिस्टेक बुक तयार करायची आहे तुम्हाला. जसं की मी नेहमी सांगत असतो, मिस्टेक बुक तयार करा. कुठे चुकतंय, कुठे काय चुकतंय आणि ते कसं सुधारायचं या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. कुठे तुमच्या चुका आहेत, हे जर तुम्हाला माहिती असतील, तर ते चुका तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. हो की नाही? त्यामुळे मिस्टेक बुक तयार करा. मिस्टेक बुकमध्ये ज्या काही मिस्टेक आहेत तुमच्या, है ना, ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तशा पद्धतीने तयारी कराल तर तुमचे मिस्टेक्स एक्झाममध्ये होणार नाहीत, है ना. प्रॅक्टिस प्रिपरेशनमध्ये तुमची मिस्टेक्स होत असतील तर ठीक आहे, बट एक्झाममध्ये होणं ते बरोबर नाही, बरोबर आहे की नाही. त्यामुळे तुम्ही अगोदरच मिस्टेक्स सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे मॉक टेस्टमध्ये जे काही मिळालेले मार्क्स आहेत तुमचे, ते फायनल प्रिपरेशन सांगतं का तुमचं? नाही. ते तुमचं फायनल प्रिपरेशन नाही सांगणार आहे. तुम्ही किती चुकताय हे ते मॉक टेस्ट सांगणार आहे आणि ते तुम्ही चुका सुधारवायच्या आहेत म्हणून ती मॉक टेस्ट असते, है ना. त्या चुका तुम्ही किती वेळा रिपीट करताय, है ना, ती रिपीट आता होत आहेत का, हे सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे आणि मग तुमचे एक्झामिनेशनमध्ये तो फायनल स्कोर जो आहे तो वाढणार आहे. आलं लक्षात? सो या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बघा, महाराष्ट्र पेपर वन जो आहे, महाराष्ट्र सेट पेपर वन जो आहे, है ना, तो फक्त इझी पेपर किंवा टफ पेपर म्हणून पाहू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, है ना. क्वेश्चनचं पॅटर्न व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्ट बेस्ड असतं, ॲप्लिकेशन बेस्ड असतं, क्वेश्चन फ्रेमिंग, ॲक्युरेसी या सर्व पॉईंट्सला तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, है ना. या जर 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या, स्ट्रॉंग केल्या, म्हणजे कन्सेप्ट, तुमचं ॲप्लिकेशन, क्वेश्चन फ्रेमिंग आणि ॲक्युरेसी, हे जर 4 गोष्टी तुम्ही व्यवस्थित स्ट्रॉंग केल्या, तर इझिली तुम्ही पेपर 1 मध्ये 80+ जाऊ शकता. मी गॅरंटी देतो तुम्हाला, 80+ तुम्ही जाऊ शकता. स्कोर नक्की करू शकता आणि हा रिअलिस्टिक टार्गेट आहे. तुम्ही या सर्व गोष्टी जर स्ट्रॉंग केल्यात तर, है ना. आणि एक गोष्ट विसरू नका, येत्या 17 ऑगस्ट पासून पेपर 1 ची लाईव्ह बॅच जी आहे ती आपली सुरू होत आहे. यामध्ये पेपर 1 चा संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाईलच. तुमचे कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होतील, तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि काहीही अडचण असेल तर तुम्हाला एक्सपर्ट्सला विचारून ते सॉल्व्ह सुद्धा करता येईल. सो तुमचं पूर्ण प्रिपरेशन या बॅचमध्ये होणार आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन सोबत रेकॉर्डेड सेशन मिळणार आहेत. स्टडी मटेरियल जसे की PYQs विथ सोल्युशन आहे, नोट्स आहेत, प्रॅक्टिससाठी मॉक टेस्ट असणार आहे, है ना, 5000+ MCQ सिरीज मिळणार आहे. तर या सर्व गोष्टी तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करणार आहेत, तुमचा स्कोर वाढवणार आहेत. सो आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचं बघा, प्ले स्टोअर सगळ्याच्या मोबाईलमध्ये असतं. प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं, हे ॲप्लिकेशन दिसेल तुम्हाला. डाउनलोड करायचं, ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इथे खाली बघा, इथे स्टोअर सेक्शन आहे. त्या स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की एक सर्च बॉक्स ओपन होईल. त्यावरती क्लिक करायचं आणि सर्च करायचं, टाईप करायचं MH सेट 2026 पेपर 1 हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक करायचं. जॉइन नाव ऑप्शन दिसेल. जॉइन नाव करायचं, फीस पे करायची आणि प्रिपरेशनला सुरुवात करायचं.